आपण मॅग्नेटिक इफेक्ट्स काल स्टार्ट केलं होतं. मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. मी तुम्हाला याच्यामध्ये काल ओरस्टेड यांचा एक्सपेरिमेंट सांगितला. ओरस्टेड यांनी सांगितलं की एनी मॅग्नेट एनी करंट कॅरिंग कंडक्टर, जर कोणताही करंट कॅरिंग कंडक्टर घेतला तर तो आपल्या सराउंडिंग मध्ये तो काय करतो, या पद्धतीने एक मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतो. ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे, ही फील्ड आपल्याला डिटेक्ट करता आली पाहिजे. टू डिटेक्ट इट अँड टू स्टडी इट्स प्रॉपर्टीज, वी शुड लर्न अबाउट टुडे न्यू कॉन्सेप्ट दॅट इज कॉल्ड मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. आता या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या असतात, याच्यावरून एक पुढे चालून कॉन्सेप्ट येतो 12th स्टँडर्ड मध्ये, त्याला आपण मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो. आणि हा फ्लक्सचा जो कॉन्सेप्ट आहे तो पुढे चालून जनरेटर वगैरे कसं तयार होतं त्याच्या कॉन्सेप्ट कडे आपल्याला घेऊन जातो. तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्सलाच आपण अजून एक नाव देतो, लाईन्स ऑफ फोर्स. ठीक आहे. आता फोर्स एक वेक्टर क्वांटिटी आहे. याचा आपण काल हे पण अर्थ पाहिला की मॅग्नेटिक फील्ड जी आपण कॅपिटल बी ने डिनोट करतो, ती पण एक वेक्टर क्वांटिटी आहे. आणि या ज्या फोर्स लाईन्स आहेत, यांना आपण एक्सपेरिमेंटली ड्रॉ करून पाहिलेलं आहे, ओरिजिनली ड्रॉ करून पाहिलेलं आहे. आणि त्याच्यातून आपण काही प्रॉपर्टीज सुद्धा डिटेक्ट केलेल्या आहेत. मग नंतर त्याचा मॅथमॅटिक्स तुम्ही 12th स्टँडर्ड मध्ये गेल्यावर शिकाल की या सगळ्या गोष्टी नेमकं मॅथमॅटिकली कसं दाखवतात. मग तिथून काय कॉन्सेप्ट येतात, इक्विपोटेन्शियल सरफेस येतो, मॅग्नेटिक फ्लक्स येतो, तिथून मग तुम्हाला गॉशियन सरफेस येतो, आणि मग इतर कॉन्सेप्ट ह्याच्याशी रिलेटेड येतात. आपण आज मॅग्नेटिक फील्ड लाईन्स नेमक्या काय असतात हे आधी समजून घेऊ. याच्यासाठी आपण एक छोटस सिम्युलेशन तुमच्यासाठी बनवलेलं आहे. ठीक आहे, AI चा उपयोग करून. तर हे जे सिम्युलेशन आहे हे आपण बनवलेलं आहे तुमच्यासाठी. थोडस लक्ष द्या, चांगलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये थोडा आनंद मिळेल आणि काही गोष्टी तुम्हाला समजायला मदत होईल. आता जसं या ठिकाणी एक मॅग्नेट आहे, आणि या मॅग्नेट वरून आपण काय करणार, एक ऑटो लाईन्स पण काढू शकतो. पण आपल्याला ऑटो लाईन्स नाही काढायच्या, आपल्याला स्वतः तयार करून पाहायचा आहे. एक कंपास प्रोब पण असतो. जसा बघा हा कंपास, बघा त्याची जी डायरेक्शन आहे ती कशी चेंज होत आहे. ठीक आहे, कंपास निडल कोणत्या पद्धतीने चेंज होत आहे ते तुम्हाला इथे दिसतं. ठीक आहे. आणि दोन मॅग्नेट आल्यावर काय होतं हे पण आपण पाहू शकतो. आधी सिंगल मॅग्नेट काय करेल, आपल्या सराउंडिंग मध्ये या बघा जसं मी याच्या जवळ जात आहे, याच्या डायरेक्शन कडे लक्ष द्या. ही डायरेक्शन कशी होते बघा, समजलं? तर ही डायरेक्शन आपल्याला सांगते की ऍक्च्युली मॅग्नेटिक फील्ड जी आहे तिची डायरेक्शन कशी असेल. तर त्यासाठी आपण काही लाईन्स आधी ड्रॉ करून बघू. ठीक आहे. आता या लाईन्स ड्रॉ केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या लाईन्सच्या नेमक्या काय प्रॉपर्टीज आहेत. जसं आता या मॅग्नेट जवळ येऊन मी कुठेही क्लिक केलं या स्क्रीनवर, तर इथे आपल्याला एक मॅग्नेटिक फील्ड लाईन तयार झालेली दिसेल. ठीक आहे. आता बघा, परत मी इकडे कुठेतरी क्लिक करतो. आता पहा, जसं मी क्लिक करत जाईल, थोडासा आपण सिमेट्रिक करण्याचा प्रयत्न करू या पद्धतीने. आता जर मी ह्याला या पद्धतीने फिरवत गेलो, या पद्धतीने जर आपण ह्याला इथे डिझाईन करत गेलो, ही HTML फाईल मी तुमच्यासोबत ग्रुपवर शेअर करतो, तुम्ही मोबाईलवरही करून बघू शकता. ओके, जस्ट लाईक अ गेम. तुमचा प्रत्येक चॅप्टर एका गेम सारखा पाहायला मिळेल. आता या ठिकाणी हे जे पूर्ण डिझाईन झालेलं आहे, या डिझाईन कडे थोडंसं लक्ष द्या. आता बोलू नका. इथे पहा, आता पहा, आपल्या लक्षात येईल मी या कंपासला जसं याच्याकडे, हे बघा,
जेव्हा आपल्याकडे कोणतीही मॅग्नेटिक फील्ड लाईन नव्हती, त्यावेळेस आपल्याला हे कंपास असा का फिरता याची आयडिया येत नव्हती. आता लाईन्स ड्रॉ केल्यानंतर आपल्या लक्षात येईल, बघा, ही एक प्रकारे आपण त्याला स्ट्रेंथ मध्ये दाखवले, ही स्ट्रेंथ आहे. ही मॅग्नेटिक फील्ड बघा कशी होत आहे, हे पहा, हे पहा. जसजशा या लाईन्स आपण ड्रॉ केलेल्या आहेत, आता बघा इकडे तसं होत नाहीये. या डायरेक्शनला आल्यानंतर त्याने स्वतःचं ओरिएंटेशन ऑटोमॅटिक चेंज केलं. ठीक आहे. आता बघा हे काय होत आहे. तर तुम्ही जेव्हा पाहाल इथून या ठिकाणी असं पहा, अजून चांगलं क्लिअर होईल. इथे बघा स्ट्रेट आहे. आता जर मी याला या डायरेक्शनला आणण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या असं लक्षात येत आहे की हा इथून निघालेला आहे बाहेर. ही फील्ड लाईन इथून बाहेर निघालेली. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, हा चॅप्टर संपेपर्यंत तुम्हाला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतील. माझे 12वीचे स्टुडंट म्हणतात, सर हा चॅप्टर इतका आवडला आम्हाला शिकल्यावर, ते त्यांना पक्का झालेला आहे असा. तर या पद्धतीने ह्या लाईन्स बघा, आपण जसं या डायरेक्शनला जातोय, तर आपल्याला असं लक्षात येते की रेड पोर्शन कडून लाईन्स बाहेर निघालेल्या आहेत. याला लक्षात. आणि बघा त्या इकडे ब्ल्यू पोर्शन कडे एंटर होत आहे. इकडे वापस आणल्यानंतर पहा, त्यांनी आपली डायरेक्शन ऑटोमॅटिक चेंज केलेली आहे. हे पहा. तर याच्यावर आपल्याला कळतं की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एका डायरेक्शन वरून निघतात आणि दुसऱ्या डायरेक्शन ते वापस मॅग्नेटमध्ये एंटर करतात. ही जी फील्ड आहे, ही जर तुम्ही नीट पाहिलात, तर ही अशी इनफायनाईट नाहीये. यू कॅन सी, बघा, आफ्टर अ सर्टन डिस्टन्स फील्ड लाईन्स कॅनॉट बी ड्रॉन. ठीक आहे. वाय? बिकॉज फील्ड इज नॉट इनफायनाईट. तिला एक लिमिट आहे. आणि त्याच्यामुळे आपण या लाईन्स जोपर्यंत ड्रॉ करू शकतो, तिथपर्यंत या मॅग्नेटिक फोर्सचा एक इफेक्ट एक्झिस्ट करतो. आफ्टर दॅट सर्टन डिस्टन्स मॅग्नेटिक फील्ड लाईन्स लूज देअर प्रॉपर्टी. And here, after this certain distance, if we put any magnetic substance, still it will not be attracted. ठीक आहे. इकडे ते तुम्हाला अट्रॅक्ट होताना दिसणार नाही. तर या फील्ड लाईन्स बघा, या पद्धतीने तुम्हाला डायरेक्शन हे लक्षात येत असेल. आता याला आपण क्लिअर करून पाहू. आता ऑटो फील्ड लाईन्स पहा तुम्ही या पद्धतीने. या फील्ड लाईन्स आहेत. आपण स्ट्रेंथ वाढवूया. स्ट्रेंथ जर मी वाढवत गेलो तर बघा फील्ड लाईन्स वाढतायत. ठीक आहे. पायाला रोटेट करून पहा. तर मॅग्नेटिक फील्ड अशा वेगवेगळ्या डायरेक्शन मधून जाताना कशा दिसतात हे तुमच्या लक्षात येईल. आता तुम्ही ह्याला या एका नवीन फॉर्मॅट मध्ये सुद्धा पाहू शकता. जसं पहा, आता याच्यावरून आपण काही प्रॉपर्टीज पाहणार आहोत. आता आपण याच्या भोवती आयरन फिलिंग्स काढूया. ठीक आहे. आणि इथून तुमच्या लक्षात येईल, या आयरन फिलिंग्सला जर तुम्ही नीट आता पाहिलात लाईन्सच्या फॉर्मॅटमध्ये, बघा या लाईन्स, तुम्ही जर याच्या ब्लिंकिंग इफेक्टला नीट पाहिलात, तर आयरन फिलिंग्स त्या लाईनच्या अकॉर्डिंग डिझाईन होताना दिसतात तुम्हाला. बघा त्यांचं जे मोशन आहे, तुम्ही अजून ह्याला लॉंग करून पहा. आता पहा याला. तर या ज्या लाईन्स आहेत त्याच्या अलॉंग आहेत. तुम्ही जर या पोर्शनला, बघा मी या पोर्शनला अजून झूम केलं, तर या दोन लाईन आपल्याला ज्या इंटरसेक्टिंग दिसत होत्या त्या आता इंटरसेक्ट होताना दिसत नाहीत. ही महत्वाची प्रॉपर्टी आहे आणि म्हणून मी तुम्हाला याला थोडंसं झूम करून दाखवतोय. इनिशियली तुम्हाला हे इंटरसेक्ट होताना दिसेल बऱ्याच ठिकाणी. तर काही स्टुडंट इथं कन्फ्यूज होऊ शकतात. तर तुम्हाला हे जर कन्फ्युजन अवॉइड करायचं असेल, समजा मी या लाईन काढून याला आपण स्वतः काढायचा प्रयत्न केला. आपण जर या सर्व लाईन्स काढल्या, तर आपल्याला वाटू शकते की इथे या ज्या लाईन्स आहेत या एकमेकांना इंटरसेक्ट करतायत. ठीक आहे. तर तुम्ही पहा, कंपास तर बिलकुल या डायरेक्शन मध्ये फिरणार असा बघा. त्याच्यावरून कळतं की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एका डायरेक्शन मधून बाहेर निघत आहेत आणि दुसऱ्या डायरेक्शन मधून त्या परत एंटर होत आहेत. तर रेड टू ब्ल्यू या पद्धतीने जात आहे. रेड कडून बाहेर निघतात बघा,
आणि ब्ल्यू कडे एंटर होत आहे. आता हे जर तुम्ही इनसाइड द मॅग्नेट पाहिलात, तर तो एक अजून वेगळा प्रकार आहे. तर या पद्धतीचं जे तुम्हाला डिझाइन दिसतं, या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत. यांना वाटल्यास आपण थोडंसं यांचं डिझाइन आपण कमी करून पाहू तुम्हाला कळायसाठी. बघा हे 3D मॉडेल आहे. कारण ह्याला तुम्हाला सगळ्या डायरेक्शनने पाहता येईल. ठीक आहे? सगळ्या डायरेक्शनने पाहता येईल. आता तुम्ही पहा, या ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आपण काढलेल्या आहेत, ह्याच्यासोबत आता आपण जर 2 मॅग्नेट घेतले. बेटा पहा, मी काय टाइमपास करायसाठी बसलो नाही. आता या 2 मॅग्नेटिक फील्ड लाईन जर आपण काढायचं ठरवल्या, तर बघा ह्याची इथून एक मॅग्नेटिक फील्ड लाईन निघाली. याची बघा डायरेक्शनकडे लक्ष द्या. ठीक आहे? आता जर मी परत या ठिकाणी डायरेक्शन घेत गेलो. ठीक आहे? आता पहा, हे पाहत चला. आता जर मी इथं सेंटरला काढायला लागलो या ठिकाणी, आता तुमच्या थोड्या वेळात लक्षात येईल, हे एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीये. ठीक आहे? आता हे जे सगळं गुड क्वेश्चन. त्याला आपण म्हणतो चेंज इन पोलॅरिटी. चेंज इन पोलॅरिटी. 2 मॅग्नेट आपण जवळ आणले, ह्याला जरी आपण उलटं करून पाहिलं, परेशान का व्हायचं? करून पाहू थोड्या वेळात. ठीक आहे? तर तुला अजून काही नवीन फॉर्मॅट पाहायला मिळतील. हा, आता लक्ष द्या बेटा. याला आपण जर थोडंसं झूम करून पाहिलं, तर तुम्हाला काही गोष्टी मला इथे दाखवायच्यात. त्याच्यात कोणत्याही 2 लाईन्स ज्या आहेत, त्या तुम्हाला एकमेकांना इंटरसेक्ट करताना दिसणार नाही. ठीक आहे? तर लक्षात घ्या, चला, सिंगल मॅग्नेट असेल तर आपण परत एकदा लास्ट ह्याला करून बघू. बस याच्यावरून आता आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. लक्ष द्या. आता पहा, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या आहेत, दीज आर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. यालाच आपण मॅग्नेटिक फील्ड फोर्स लाईन पण म्हणतो. बिकॉज these field lines exert force on any substance which is magnetic obviously, and it comes under this field. तर त्याच्यावर एक फोर्स एक्झर्ट होतो. आता तो फोर्स अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह टाईपचा असेल. समजलं? ते कशावरून डिपेंड आहे? पोलॅरिटी कशी आहे. लाईक पोल्स आले तर ते आपल्याला रिपेल करताना दिसतील. तर याच्यावरून आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहू शकतो. आता लक्षात घ्या, दिस डायरेक्शन इज नॉर्थ अँड दिस इज साऊथ. ठीक आहे? त्याच्यावरून एक पहिल्यांदा समजून घ्यायचं सगळ्यांनी, मॅग्नेटिक फील्ड लाईन ज्या असतात, या ऑलवेज स्टार्ट फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. नॉर्थ कडून त्या इमर्ज होतात, बाहेर निघतात, आणि साऊथ मध्ये त्या एंटर होतात. ही नेहमीची प्रॉपर्टी आहे. दिस इज द डायरेक्शन. लक्षात येईल अशी. तुम्ही ही डायरेक्शन अशी इथं चेक करू शकता. बघा हे. आता इकडून हे बघा तुम्ही, नॉर्थ मध्ये असे बाहेर निघतात आणि इकडून परत आतमध्ये येत आहे. तर ही ही आहे बघा त्याची.
आले लक्षात? या पद्धतीने. The magnetic field lines always start from North Pole and enter to South. First property. Second property, two magnetic field lines never intersect each other. ही सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी आहे. इंटरसेक्ट ईच अदर. असं का? तुम्हाला त्यासाठी कॉन्सेप्ट सांगतो. समजा या पद्धतीने दोन फील्ड लाईन जर इंटरसेक्ट झाल्या तर या ठिकाणी इंटरसेक्शन पॉइंट येईल आणि इथे जर आपण मॅग्नेटिक निडल आणली, कंपास आणला या ठिकाणी, तर या पॉइंटला कंपास नेमका डायरेक्शन कुठे दाखवेल? कारण तो कॉमन पॉइंट आहे. तो कॉमन पॉइंट आहे. हा डायरेक्शन कुठं दाखवेल? दॅट विल बी द बिग क्वेश्चन. तर लक्षात घ्या, हा जो कंपास आहे तो एका वेळेस एकाच डायरेक्शनला दाखवायला पाहिजे ना. एकच ऑब्जेक्ट इथे आल्यानंतर हा कन्फ्युज होईल, मी या लाईन किंवा या लाईनच्या डायरेक्शन नुसार माझी डायरेक्शन कोणती दाखवू. तर ते पॉसिबल नाहीये. याच्या मागचं मॅथमॅटिकल रिझन सांगतो. when two magnetic field lines intersect each other, then at the point of intersection we cannot draw a single tangent. त्याच्या मागचं बेसिक रिजन असते. त्याचं रिझन आहे टँजंट ड्रॉइंग. तर टँजंट आपण पाहिलेले सर्कलमध्ये एका पॉइंट मधून आपण एकच टँजंट काढू शकतो. एका पॉइंट मधून दोन टँजंट काढल्यात का आजपर्यंत कधी तुम्ही? सर्कलमध्ये पण आपण पाहिलेलं आहे. टँजंट सिकॅन्ड थेरम मध्ये किंवा आपण पाहिले की टँजंट आपण या पॉइंट मधून अशी काढली. आता या पॉइंट मधून अशी टँजंट येणे शक्य आहे का? नाही. एका पॉइंटला एकच टँजंट निघू शकते. याचा अर्थ बघा. आणि टँजंटचं काय काम असतं? सेकंड प्रॉपर्टीला सपोर्ट करण्यासाठी एक थर्ड प्रॉपर्टी आहे, जिथून सेकंडचा तुम्हाला अर्थ लागेल. ऐका, थर्ड प्रॉपर्टी लक्षात घ्यायचं. डायरेक्शन ऑफ magnetic field lines is given at a point. कोणत्या एका पॉइंटवर आहे? at a point by drawing tangent at that point. ठीक आहे. आणि एका पॉइंट मध्ये आपण एकच टँजंट ड्रॉ करू शकतो. जर मी इंटरसेक्शन घेतला आणि इथे जर मी टँजंट या पॉइंटला अशी काढली, या पॉइंटला दुसरी टँजंट कशी पॉसिबल आहे? नॉट पॉसिबल. तर कंपास या पद्धतीने तुम्हाला डायरेक्शन दाखवू शकत नाही. त्याला दाखवायची तशी वेळ येऊ नये, तो धर्मसंकटात पडू नये. म्हणून फील्ड लाईन्सने स्वतः ठरवलं आपण इंटरसेक्टच व्हायचं नाही, म्हणजे कंपास परेशान होणार. समजलं? ते इंटरसेक्ट झाल्यावर कंपास कसं डिसिजन घेईल? तर तो डिसिजन घेऊच शकत नाही. मग त्याला डिसिजन घेऊ शकतो का नाही घेऊ शकतो एवढा परेशानी करण्यापेक्षा लाईन्सने ठरवलं की आपणच इंटरसेक्ट व्हायचं नाही, तो येईल डिसिजन घेईल. समजलं? म्हणून जर आपण एक असा मॅग्नेट घेतला, याच्यातून एक लाईन अशी काढली, ही दुसरी लाईन जर अशी आली, तर या दोन लाईन इंटरसेक्ट होणार नाहीत कधीच. ठीक आहे. तुम्ही या पद्धतीने पाहू शकता. त्या कधीच इंटरसेक्ट होणार नाहीत. हे त्याच्या मागचं बेसिक रिझन आहे. या तीन प्रॉपर्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. स्टार्ट फ्रॉम नॉर्थ एंड टू साऊथ. Two magnetic field lines never intersect each other. Their direction is given by drawing a tangent at that point. ठीक आहे. या तीन बेसिक प्रॉपर्टी आहेत. बाकी सर आम्हाला 4 मार्काला दिले 3 पॉइंट कसे लिहावं? ठीक आहे. तर अजून एखादा पॉइंट पाहिजे, कारण आम्ही आम्ही लर्निंग नाही, मार्क अर्निंगच्या मागे आहोत. सध्या तेच चालू आहे आपल्याकडं. त्याला काही आता आताच्या 10वीच्या मार्काला काहीच अर्थ नाही. 10वीला तुमचं लर्निंग महत्वाचं आहे. तुम्ही किती पक्के बनलात सब्जेक्टमध्ये हे महत्वाचं आहे. कळेल अजून 2 महिन्यानंतर की हे लर्निंग किती महत्वाचं आहे. ते मार्काचा अर्निंग काहीच अर्थ नाही त्याला. तर 4 नंबरचा पॉइंट लक्षात ठेवायचा. मॅग्नेटिक फील्ड लाईन जी असते बघा, फील्ड इज स्ट्रॉंगर. ठीक आहे. ही जी फील्ड आहे स्ट्रॉंगर असते वेअर लाईन्स आर क्राउडेड.
जिथे फील्ड लाईन्स खूप क्राउडेड असतात, खूप जवळ-जवळ आणि जास्त दिसतात, तिथे मॅग्नेटिक फील्ड जास्त असते. तुम्ही जर नीट पाहिलात तर हे जे क्राउड आहे, याचं जे क्राउड आहे, हे आपण ज्यावेळेस ड्रॉ करू, बघा, मी या रिजनमध्ये जेवढे आता मी याला जेवढं इथं क्राउडेड करेल, जेवढं क्राउड करता येईल मला, त्याच्याहून लक्षात घ्यायचं. याच्यापुढे मी क्राउड करायचं ठरवलं तरी जास्त क्राउड नाही होणार. कारण तुम्ही या कंपॅरिझनमध्ये इथं बघा जास्त क्राउडेड आहेत. तर इथे फील्ड जास्त आहे आणि कधीही मॅग्नेटच्या जवळ फील्ड जास्त असते आणि आपल्याला हे पण माहिती आहे, की मॅग्नेटची स्ट्रेंथ त्याच्या पोल्सला आहे. कधीही त्याच्या साइडला नसते. म्हणून इथं नेहमी एक छोटासा गॅप राहणार. लक्षात यायलंय? हे पहा मी जेव्हा याला ड्रॉ करतोय खूप, तेव्हा हा या ठिकाणी एक छोटासा गॅप ठेवत आहे. मी जरी ठरवलं अजून इथे खूप साऱ्या लाईन्स काढायच्या. बघा आता मी याला कितीही फिरवायचा प्रयत्न करू, हा एका लिमिट नंतर या गॅपमध्ये लाईनच ड्रॉ करत नाहीये. कारण आता त्याची स्ट्रेंथ आहे ना ती इथे जास्त आहे. आता तुम्ही इथे चेक करू शकता. बघा आता तुम्ही डिस्टिंक्टली या 2 लाईन बघा. त्या इंटरसेक्टेड नाहीयेत. आपण एवढं आता जमल तेवढं झूम केलेलं आहे त्याला. समजलं? तर या काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज असतात मॅग्नेटिक फील्ड लाईन्सच्या. तुम्हाला याच्यामध्ये हेच कळलं पाहिजे, की या फील्ड लाईन्स नेमक्या कसं काम करतात. आता ज्यावेळेस आपण 2 मॅग्नेटची स्टोरी पाहतो, आपण जर ड्युअल मॅग्नेट्स घेतले आणि या मॅग्नेटला आता बघा याच्यामध्ये तसं त्यांनी हे दिलेलंच नाहीये. तुला एक सांगतो काय होईल. हे मॅग्नेट आणि हे मॅग्नेट आपण जर ऑपोजिट पोलमध्ये ठेवले, तर मॅग्नेटिक फील्ड लाईनची स्टोरी काय होईल तुम्ही इमॅजिन करा. तुम्ही इमॅजिन करा. हे हे 2 पोल आहेत असं तुम्ही गृहीत धरा. ऑपोजिट आहेत. हा नॉर्थ आहे आणि याचा हा नॉर्थ आहे. बोटाची साईड नॉर्थ आहे. बघा याची फील्ड लाईन अशी येईल आणि ह्याची फील्ड लाईन इकडून जाईल. पण लक्षात घ्या ही नॉर्थ टू साऊथ जात आहे. ही डायरेक्शन आहे आणि ह्याची ही डायरेक्शन आहे. तर वापस 2 फील्ड लाईन्स आल्याच ना जवळ. तर दोघांच्या डायरेक्शनला जर इंटरसेक्ट व्हायचं काम पडलं, तर इथे काय होणार नाही? टँजंट काढता येणार नाही. म्हणून तुम्ही मॅग्नेटचं डायरेक्शन, ओरिएंटेशन कसंही केलं, तरी फील्ड लाईन्स इंटरसेक्ट होत नाही. ठीक आहे? कारण त्याला त्याच्या प्रॉपर्टीज सांगतात. तुम्ही 2 नाही, 200 मॅग्नेट लावले तरी फील्ड लाईन्स एकमेकांमध्ये इंटरसेक्ट होणार नाही. दॅट इज द मेन रिझन. तर फील्ड लाईन्स या ज्या असतात, याच्यावरून आपण एक पुढे कॉन्सेप्ट शिकतो, की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पर सेकंड एखाद्या दिलेल्या क्रॉस सेक्शन एरियामधून किती क्रॉस होत आहेत, पास होत आहेत, त्याला म्हणतात मॅग्नेटिक फ्लक्स. आणि जेवढा फ्लक्स वाढतो, तेवढ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्समुळे काय होते? इंड्यूस करंट क्रिएट होतो. आणि हा इंड्यूस करंटच आहे, ज्यामुळे आपण जनरेटर तयार केलं. जनरेटरमध्ये त्याचं कामच आहे इलेक्ट्रिसिटी तयार करणे, इंड्यूस करणे. ठीक आहे? त्याला प्रवर्तित विद्युत धारा म्हणतात. म्हणजे तिथली जी इलेक्ट्रिसिटी आहे, ही बाय बाय नॅचरल लॉ नाहीये, ती इंड्यूस केलेली आहे कॉन्सेप्ट लावून. त्याचा मायकल फॅरेडे यांनी आपल्याला लॉ दिलेला आहे. फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, EMI म्हणतात त्याला. हा एक पुढे चॅप्टर पण आहे. तर याच्यातून तुम्हाला आता थोडा अंदाज आला असेल मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा असतात, त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत. एक छोटंसं सिम्युलेशन तुमच्यासाठी आपण बनवलं होतं. आता याच्यातून प्रॉपर्टी तर समजल्या. या 4 मेन प्रॉपर्टीज आहेत बेटा. आता याच्यानंतर पुढे एक कॉन्सेप्ट असतो मॅग्नेटिक फील्ड. ऐका. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग कंडक्टर. आता एखादा करंट कॅरिंग कंडक्टर आहे
आता हा जो करंट कॅरिंग कंडक्टर असतो तो कोणत्या टाईपचा आहे ह्याच्यावर पण डिपेंड आहे. करंट कॅरिंग कंडक्टर एक स्ट्रेट वायर असणे, सिंगल वायर, किंवा त्या वायरचा आपण एक सर्क्युलर बेंड बनवणे किंवा खूप सारे सर्क्युलर बेंड्सचे लूप्स बनवणे. या 3 गोष्टींवर डिपेंड आहे. पुढे चालून तुम्हाला नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शन पण पाहायला मिळेल. आपल्याला एखादं छोटंसं सिम्युलेशन यासाठी एक आपल्याला सेटअप दिलं जातं आणि मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती करंट कॅरिंग कंडक्टर मध्ये आपली फर्स्ट केस असेल स्ट्रेट वायर कंडक्टर. स्ट्रेट वायर कंडक्टर. आता याच्यासाठी कॉन्सेप्ट असा आहे, असं समजा की आपण या पद्धतीने एक प्लेट अज्युम करू. या प्लेट मधून आपण एक वायर लूप या पद्धतीने पास करू. ठीक आहे, एक सर्किट तयार करू. आता एक आपण काय करतोय, एक सर्किट 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 क्रिएट करू. आता या सर्किट मध्ये इथे मी एक लावला रेजिस्टर. ऐका, हा जो रेजिस्टर आहे इथे, चला याचा अर्थ सांगा. काय काम असतं याचं, कशासाठी? आता आपल्याला इथे काय करायचंय, हा एक रिओस्टॅट लावायचा. हा असतो व्हेरिएबल रेजिस्टर. थांबा थांबा, व्हेरिएबल रेजिस्टरचं काम आहे रेजिस्टन्स चेंज करणे. रेजिस्टन्स चेंज झाला तर ओम्स लॉ नुसार करंट चेंज होईल. करंट चेंज होत गेला तर इथे तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल आणि चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमुळे इथे मॅग्नेटिक फील्ड लाईन्सचा एक पॅटर्न पाहायला मिळेल. तो मेन मुद्दा आहे. तर इथे आपण काय करतो, ह्याच्यातून करंट फ्लो करण्यासाठी आपल्याला इथे एक बॅटरी पण लावावी लागेल ना. चला, एक आपण जर या पद्धतीने बॅटरी लावली तर आपल्याला माहिती आहे बॅटरीमध्ये हा पॉझिटिव्ह आणि चला हा निगेटिव्ह टर्मिनल आहे. तर करंट फ्लो होण्याची ही डायरेक्शन आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह कन्व्हेन्शनल डायरेक्शन. तर इथून करंट फ्लो व्हायला स्टार्ट होईल. आता करंट फ्लो झाल्यामुळे तो काय करेल, आपल्या सभोवती सराउंडिंग मध्ये अकॉर्डिंग टू ओरस्टेड लॉ तो आपल्या सराउंडिंग मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करेल. आता मॅग्नेटिक फील्डची आपण डायरेक्शन कशी काढायला शिकलो, करंटची डायरेक्शन घ्या आणि बघा राईट हँड थंब रूल. तर याच्यावरून आपल्याला काही इथे असे कॉन्सेंट्रिक सर्कल्स पाहायला मिळतील. असे कॉन्सेंट्रिक सर्कल्स पाहायला मिळतील. बेटा, गोष्टी जर चांगल्या शिकायच्या असतील ना, थोडं लक्ष द्यायला शिकलं पाहिजे. नाही तर काय नाही, पुस्तक वाचूनही कळते सगळं. तुम्ही तेवढे हुशार आहेत मला माहिती आहे. आता याच्यामधून आपण या पद्धतीने इमॅजिन करा. आता इथे जर तुम्हाला डायरेक्शन विचारली तर यू शुड बी एबल टू टेल दिस. हे असं जात आहे तर बघा डायरेक्शन अशी असेल, ही डायरेक्शन आहे. ठीक आहे, चला हे डायरेक्शन बघा, हे असं आहे तर बघा डायरेक्शन अशीच आहे. म्हणजे ही कोणती डायरेक्शन आहे, क्लॉकवाईज. तर या पद्धतीने कॉन्सेंट्रिक सर्कल्स बनतात. बट इफ द रेजिस्टर इज व्हेरिएबल तरच बनतात, अदरवाईज नाही. कारण करंट चेंज होत जाईल त्यामुळे फील्ड कमी जास्त होत जाईल आणि अशा पद्धतीने फील्ड लाईन्स बनतील. आता जर आपण इथे दोन पद्धतीचे दोन जर इथे लावले वेगवेगळे, असाच एक कार्डबोर्ड इकडे पण लावला आणि करंट फ्लो केला तर असेच कॉन्सेंट्रिक सर्कल्स इकडे बनतील आणि इकडे दोन मॅग्नेटचा जो इफेक्ट होता एकत्रित येणारा, त्यांच्या डायरेक्शन वाईज आपल्याला दोन फील्ड लाईन्सचे एक ग्रुप पाहायला मिळेल. तर या पद्धतीने करंट फ्लो होतो हे तर तुमच्या लक्षात येईल. पण इथून पुढे कॉन्सेप्ट येतो सॉलेनॉइडचा. सॉलेनॉइड अतिशय महत्वाचा असा एक मॅग्नेटिक सेटअप आहे, ज्यामुळे आपण करंटच्या डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन पाहतो आणि सॉलेनॉइडचा यूज करून आपण
मॅग्नेट्स तयार पण करू शकतो. पुढे चालू. टेम्पररी मॅग्नेट्स, पर्मनंट मॅग्नेट्स त्यासाठी आपण काही अलॉईज वापरतो. ठीक आहे. त्यामध्ये एक सगळ्यात मेन अल्निको असतो. अल्निको, अल्निको, ALNICO, अॅल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट. या तिघांनी एकत्रित करून एक असते निप्पर मग. हे दोन प्रसिद्ध आहेत. त्यांच्यापासून आपण सॉलिनॉइड बनवतो. तुम्हाला परीक्षेत विचारू शकतात हे दोन नावं. आता बघा या पद्धतीने ही डायरेक्शन दिसते तुम्हाला? हे जे तुम्हाला एरोज दाखवले ते तेच आहेत. राइट हँड थंब रूल पहा. राइट हँड थंब रूल तुम्हाला इथे डायरेक्शन दाखवत आहे. हे पहा. ठीक आहे. आता कॉन्सेंट्रिक सर्कल्स या पद्धतीनं बनतील. आपण एक काम करू. करंट वाढवत जाऊ. सर्कल्स वाढत आहेत थोडेसे. ते करंट वाढला. आता हा तर फार कमी करंट झाला. -4.5 एम्पियर आहे वरचा. करंट 1 एम्पियर झाला. 2, 3, 4, 4.5, 5 एम्पियर. 5 एम्पियर करंट खूप झाला. आपल्यासारखे 50 लोक एकदाच मरतात. आता लक्षात घ्या. इथे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स याच्यावरून तुम्ही बघा डायरेक्शन. ही डायरेक्शन कोणती आहे बघा बरं. क्लॉकवाईज आहे. क्लॉकवाईज आहे. कोणता पोल बनतो इथे? या डायरेक्शन कडे लक्ष द्या. हे पहा. इकडे बघा साऊथ असं जात आहे. साऊथ कडून नॉर्थ कडे जात आहे. आता आयरन फिलिंगचा पॅटर्न असा बनेल. ठीक आहे. तर तुम्ही ह्याला असंही पाहू शकता. या पद्धतीने. आता इथं तुम्हाला दिलंय मॅग्नेटिक फील्ड लाईन्स फॉर्म कॉन्सेंट्रिक सर्कल्स अराउंड द वायर. द डायरेक्शन डिपेंड्स ऑन द करंट ऑफ डायरेक्शन राइट हँड थंब रूल. समजलं? इथे दिलेलं आहे बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय आणि डिवायडेड बाय आर. तर ह्यालाच एम्पियर लॉ म्हणतात. एम्पियर्स लॉ काय सांगतो? बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, आय करंट, आर डिस्टन्स. याचा अर्थ आहे बघा बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. म्हणजे करंट जेवढा वाढवाल तेवढी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग होईल. जेवढं डिस्टन्स वाढवाल बघा आता इकडे मॅग्नेटिक फील्ड कमी आहे आणि इथे ती जास्त आहे. तर आपल्या ज्या 4 प्रॉपर्टी आपण पाहिल्या त्यातली एक प्रॉपर्टी इथे व्हॅलिड झाली ना, की जिथे फील्ड स्ट्रॉंग आहे तिथे तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्राउडेड दिसतील. ठीक आहे. तर या गोष्टीतून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इथे कळतील, की ते कसा करंट फ्लो होतो आणि त्याची डायरेक्शन कशी बदलते. आता पहा, आपण उद्या ह्याला अजून आता सॉलिनॉइडला डिटेलमध्ये समजून घेणार आहोत नंतर.